नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त असा पटकन तयार होणारा राजमा बनवतोय। पावसाळ्याच्या दिवसामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये अशा प्रकारचा राजमा चावल जर बनवला तर खूप छान मस्त बनतो। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। कुकरमध्ये एकदम पटकन या राजम्याची जी भाजी आहे ती एकदम पटकन तयार होते। तर चला लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर मी इथं राजमा जो आहे तो भिजवून घेतलेला आहे। जो काळा राजमा होता तो मी इथं घेतलेला आहे। पाहू शकता 5 ते 6 तास किंवा 8 तास चांगला राजमा भिजवून घ्यायचा आहे। यासोबतच मी उडीद टाकलेले आहेत थोडेसे। उडदानेही छान चव येते राजमा चावलमध्ये। फक्त राजम्याचा वापर करू शकतो किंवा मग अशा प्रकारे मिक्स वापरलं दोन्हीही काहीही चालतं। तर हे दोन्ही मी छान असं भिजवून घेतलेलं आहे रात्रभर। आता आपल्याला मसाला बनवायचा आहे। त्यासाठी इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्याशा। त्या या चॉपरमध्ये मिक्स आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मी चॉप केलेला आहे। खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही नाही, अशा प्रकारचा कांदा कट करून घेतला आहे। आता इथं कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी मोहरीचं तेल घातलेलं आहे। तुम्ही जे तेल खात असाल ते कुठलंही वापरलं तरी चालतं। मोहरीचं तेल जे आहे ते खूप चांगलं धूर निघेपर्यंत गरम करावं लागतं। तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी जिरं घातलेलं आहे आणि काही खडे मसाले घातलेले आहेत। त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता आणि मसाला वेलची हे घातलेलं आहे। हलकंसं मसाले जे आहेत ते तळू द्यायचेत आणि नंतर यामध्ये मी राजमा घातलेला आहे। राजमा जो आहे तो आपल्याला या तेलावरती छान असा परतून किंवा भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे 1 ते 2 मिनिट हा जो राजमा आहे तो चांगला असा मीडियम फ्लेमवरती या तेलामध्ये आणि या मसाल्यांमध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे। आपण अगोदर कांदा घातलेला नाही, अगोदर जो भिजवून ठेवलेला राजमा आणि उडीद मिक्स होते ते घातलेले आहेत। असं केल्यामुळे राजमा जो आहे तो पटकन शिजतो आणि छान अशी चव येते आपल्या राजमाला। हलकासा राजमा परतून घेतल्यानंतर जो कांदा आपण कट करून ठेवलेला होता चॉपरमध्ये तो इथं मी घालून घेतलेला आहे। आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला 2 मिनिट कांदा जो आहे तो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आता इथं आपला गोल्डन ब्राऊन होणार नाही, कारण आपण अगोदर राजमा घातलेला आहे। त्यामुळे कांदा हलकासा सॉफ्ट झाला की नंतर यामध्ये आपल्याला आता पावडर मसाले घालायचे आहेत। तर पाहू शकता इथं आपण रोजचे जे मसाले आहेत तेच वापरणार आहोत। तर इथं मी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे, जिरा पावडर घालायचं आहे आणि यासोबतच धनिया पावडर घालायचं आहे। मीठ हे चवीनुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे। एवढेच मसाले आपले रोजचे हाताखालचे जे मसाले असतात तेवढेच फक्त याला लागतात। खूप वेगळं असं काही करायची याला गरज पडत नाही। तर मसाल्यासोबत आणखीन हे मिक्स करत करत 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। सर्व राजम्यावरती आणि या कांद्यावरती आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे, एवढं फक्त मीडियम फ्लेमवरती हे हलकंसं परतून घ्यायचं आहे। करपू द्यायचं नाही। मसाले घातल्याच्या नंतर खाली आपला हा जो राजमा आहे तो डागू शकतो, तर तेवढी काळजी घ्यायची आहे। तर पाहू शकता इथं हे छान असं मी परतून घेतलेलं आहे। त्यासाठी तेलाचा वापर जो आहे तो थोडासा जास्त करायचा आहे। तर मसाले परतून झाल्याच्या नंतर इथं मी 2 हिरव्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत आणि एक मोठा टमाटर होता चांगला पिकलेला, तो असा मोठ्या फोडी करून चॉप करून घेतलेला आहे, तो यामध्ये आता घालून घेतलेला आहे। हलकंसं हे फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे। आता खूप जास्त परतायची याला गरज नाही, कारण मसाले, राजमा, कांदा सगळं आपण अगोदरच व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। फक्त हलकंसं मी मिक्स केले, नाही मिक्स केला टमाटर तरीही चालतं। आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर आवश्यकतेनुसार इथं आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। गरमच पाणी वापरायचं आहे, कारण आपला जो मसाला आहे तो छान गरम असतो। थंड पाणी घालायचं नाही आहे, कारण त्याची जी गरमी असते ती एकसारखी राहते मग गरम पाणी घातल्यामुळे, हीट त्याची। तर इथं गरम पाणी घालायचं आहे। मिक्स करत करत अंदाज घेत घेत आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। आपल्याला किती ग्रेव्ही करायची किंवा तुमचं कुकरचं आकारमान केवढं आहे त्यानुसार इथं तुम्ही गरम पाणी घालून घ्या। कुकरमधून खूप बाहेरही येऊ नये, शिट्टी होताना अशा प्रकारे पाणी घालायचं नाही। तर गरम पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स केले। सर्व पदार्थ आपण याच्यामध्ये अगोदरच घालून घेतलेले आहेत। आता वेगळं असं घालायची काही गरज नाही। फक्त एक वेळेला चांगलं मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्यात। गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे। खूप हाय गॅसवरती आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, कारण राजमा जो आहे तो शिजण्यासाठी वेळ लागतो। राजमा चांगला शिजला पाहिजे यासाठी मीडियम फ्लेमवर 6 किंवा 7 शिट्ट्या तुम्ही करून घ्या। कुकर जे आहे ते व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आणि नंतर उघडायचे। पाहू शकता किती छान मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला। खूप मस्त अशी भाजी इथं बनून तयार होते। 6-7 शिट्ट्यामध्ये आपला राजमाही चांगला शिजतो आणि उडीदही चांगले शिजतात आणि मस्त असं जसं जसं कुकर थंड होत जातं तसं तसं छान असं याला
तेल सुटत जातं. अशा प्रकारे तेल जर आपलं वरती आलं तर समजून जायचं आपली भाजी जी आहे ती परफेक्ट अशी झालेली आहे. यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक वेळेला मिक्स करायचं आहे चांगलं व्यवस्थित, म्हणजे आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येतो. जो फुटलेला राजमा आणि उडीद असतात ते आणखीन मग अशा प्रकारे क्रश करून घ्यायचेत, म्हणजे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो. कांदाही आपण भरपूर वापरलेला आहे, त्यामुळे चवही चांगली येते आणि आपली ग्रेव्हीही चांगली बनते. याच्यातले जे खडे मसाले आहेत ते ताटात वाढून घ्यायच्या अगोदर काढून घ्यायचे आहेत, कारण खड्या मसाल्याचं काम आता आपलं झालेलं आहे. पाहू शकता मिक्स केल्याच्या नंतरही मस्त दाटसर अशी आपली भाजी इथं बनवून तयार आहे. तुम्ही याला ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत, रोटीसोबत कसंही खाऊ शकता. आम्ही तर ज्वारीच्या भाकरी आणि भात हेच बनवलं होतं आणि यासोबत डाळ वगैरे काही बनवायची गरज लागत नाही. मग खूप मस्त अशी पटकन बनणारी साधी सोपी भाजी आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.